सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बारा नोव्हेंबर 2024 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील कृष्णा खोरे प्रकल्प पुरंदर तालुक्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी विजय शिवतारे यांना विजयी करा। शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातील कृष्णा खोरे प्रकल्प पुरंदर तालुक्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी विजय शिवतारे यांना विजयी करावे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केले। ते आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ पुरंदर तालुक्यातील वाघमारेवाडी, कोळविहिरे, भोरवाडी, सुकलवाडीसह इतर गावांच्या दौऱ्यावर आल्या होत्या। तसेच या दौऱ्यात शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी विजय शिवतारे यांच्या सासवड येथील निवासस्थानी भेट दिली व विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय संवादही साधला। यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गेली 25 वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांना राज्यातील जनतेचा विकास करता आला नाही। तो विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात केलेला आहे। पुरंदर तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी विजय शिवतारे यांनी भरघोस कार्य केलेले आहे। आगामी कार्तिकी एकादशीपर्यंत विजय शिवतारे हे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदी असतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला। या आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना फसवी वीजमाफी दिली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना वीजमाफी करून त्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे। शेतकऱ्यांचा माल खराब होऊ नये याकरिता गोदामे प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे। लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, मोफत बससह प्रवास, तीर्थक्षेत्र दर्शन यासह अनेक हितकारक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये राबविल्या आहेत। महिलांना सक्षम करण्याचे काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। या गावभेटी दरम्यान गावकऱ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आगामी काळात निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द विजय शिवतारे यांनी दिला। याप्रसंगी शिवसेना पुरंदर तालुका प्रमुख निलेश जगताप, बाळासाहेब देवकर, उद्धव पाटील, उषा पवार यांसह मोठ्या महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी, संभाजीनगर।